कधी विचार केला काडोक्यातला हा मेंदू इतका जलद निर्णय कसा घेतो? चला आज त्याच्या आत एक छोटासा टूर घेऊया. सर्वात आधी मेंदूत अब्जावधी न्यूरॉन्स असतात. सूक्ष्म पेशी. हे एकमेकांना इलेक्ट्रिकल सिग्नल्स आणि केमिकल मेसेजेस म्हणजे न्यूरोट्रान्समीटर्स पाठवतात. म्हणून विचार, भावना, रिफ्लेक्स सगळं या वायरिंगवर चालतं. मेंदूचे भाग वेगवेगळं काम करतात. कॉर्टेक्स प्लॅनिंग, भाषा आणि निर्णय. हिपोकॅम्पस आठवणी, सेरेबेलम बॅलन्स आणि टायमिंग. पण हे सगळे टीमनेच खेळतात, म्हणून एक साधं काम करतानाही अनेक भाग एकत्र पेटतात. तो फक्त इनपुट घेत नाही, तो अंदाजही लावतो. म्हणून ऑप्टिकल इल्युजन्स होतात आणि गर्दीतही तुमचं नाव लगेच कळतं. मल्टीटास्किंग. बहुतेक वेळा तो फक्त जलद कॉन्टेक्स्ट स्विच असतो, म्हणून फोकस ठेवलात तर आउटपुट चांगलं येतं. आणि मेंदू शिकत शिकत बदलतो. प्लास्टिसिटी. सराव केलात की कनेक्शन स्ट्रॉंग होत जातात. वापर नाही तर फेड होतात. झोपेत मेमरीज ऑर्गनाइज आणि कन्सॉलिडेट होतात. आणि फ्युएल पण लागतो. ग्लुकोज ओमेगा-3 पाणी. हेल्दी फ्युएल दिलं की हा प्रोसेसर स्मूथ चालतो. तर मेंदू म्हणजे विजेवर धावणारं सतत शिकणारं सुपर नेटवर्क. आज काहीतरी नवीन शिका, थोडं फोकस करा आणि रात्री नीट झोपा. तुमचा ब्रेन उद्या अजून स्मार्ट वाटेल.